देऊन खरा आशीर्वाद कसा मिळेल? बाबांनो देवाला तरी सोडा. वळूयात पुढच्या बातमीकडे. नावात काय आहे असं म्हणण्याऐवजी आता नावात काय नाहीये असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचं झालं असं स्वराज्य रक्षक धर्मवीर नंतर आता जाणता राजावरून वाद सुरू झालाय. शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तर सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्यावरून भुजबळांवरती तोफ टाकली आहे. स्वराज्य रक्षक धर्मवीर जाणता राजा. स्वराज्य रक्षक की धर्मवीर वरून राज्यात राजकीय गदारोळ उडालेला असतानाच आता छगन भुजबळांनी नव्या वादाची पायाभरणी केली आहे. शरद पवारांना जाणता राजा संबोधन मान्य असल्याचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. शरद पवारांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे. महिलांना 33% आरक्षण शरद पवारांमुळेच मिळालं. मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार शरद पवार यांच्यामुळेच झाला. शरद पवारांनी जनतेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवलेत. त्याकडे छगन भुजबळांनी लक्ष वेधलंय. मला मान्य आहे ना, मला का मान्य नाही? कारण जो राज्यकर्ता असतो त्याला पूर्वीच्या भाषेमध्ये राजाच म्हणत होते. राज्यकर्ता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सरकार गेलं तरी बेहतर, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठात दिलंच पाहिजे हा निर्णय त्यांनी घेतला. यालाच जाणता राजा म्हणतात. जाणता राजा काय असतो? जो आपल्या जनतेबरोबरच्या त्यांच्या प्रश्नामध्ये एकरूप होऊन ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवतो, तो जाणता राजा. जाणता राजा हा शब्द उच्चारल्यावर नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर येतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय इतर कुणालाही जाणता राजा म्हणणं हास्यास्पद असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. कोणाला काय म्हणायचं असेल म्हणा. माझं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये जाणते राजे ते एकच, आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं, जनता नाही म्हणणार. स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर वरून सुरू असलेला वाद अजून संपलेला नाही. त्यात आता छगन भुजबळांच्या वक्तव्यानं पुन्हा ठिणगी पडली आहे. एकंदरीतच नावांवरून सुरू झालेली वादाची मालिका संपणार तर कधी हा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईत येत्या काही काळात